तुमच्या घरातील लहान मुले सातत्याने आजारी पडतायत. कुठल्याही प्रकारचा अभ्यास ते अर्जित करतायत, ज्ञान अर्जित करतायत. 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण असू देत किंवा ग्रॅज्युएशन सुरू असू दे. अभ्यासामध्ये एकाग्रता नाहीये. वायफळ कामांसाठी वेळ वाया जातोय. अर्थात मोबाईल, इंटरनेट, टीव्ही या सगळ्या गोष्टींमध्ये मन रमतंय. अभ्यासातलं मन कमी होऊ लागलंय. कुठल्या तरी गोष्टीचं भय, चिंता अधिक वाढत चालली आहे. अभ्यासातील सुद्धा कुठल्याही एखाद्या विषयाचं खूप जास्त भय त्यांनी डोक्यात ठेवलेलं आहे. मग असं का होतं? वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी जीवनात घडू शकतात का? तुमच्या मुलाचा अभ्यास योग्य पद्धतीने न होणं यासाठी काही दिशा कारणीभूत ठरू शकतात का? मग अभ्यासासाठी योग्य दिशा कोणती? हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेली आहे. नमस्कार, आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय लहान मुलांच्या मनातील भीती, मानसिकता सुधारण्यासाठी, प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आणि ते ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, त्यांचं उत्तम आरोग्य राहावं यासाठी वास्तुशास्त्रानुसार त्यांना कुठल्या जागेमध्ये अभ्यासात बसवू शकतो किंवा शयनगृह त्यांचं कुठे करू शकतो, ही माहिती आपण आज समजून घेणार आहोत. मुलांची खोली ही उत्तरेला असावी, ही माहिती तुम्हाला सर्रास कुठेही मिळू शकते. पण उत्तरेमध्येच का? कारण या ठिकाणी सामवेदाचा उल्लेख होतो. जी मुलं ज्ञान अर्जित करतात त्यांना प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान हे असं का, या प्रश्नातनं ते जात असतात. लहानपणापासून त्यांना प्रत्येक गोष्टीतलं कुतूहल असतं. ही गोष्ट मी करतोय तर ही का करतोय? ही गोष्ट अशीच का? ही गोष्ट इथेच का ठेवायची? आईने सांगितलं की अभ्यास करताना पूर्वेला तोंड करून बस, पण पूर्वेलाच का बसायचं? असे सगळे प्रश्न मुलांच्या डोक्यात सर्रास फिरत असतात. आपण त्याची उत्तरं द्यायला कमी पडतो. म्हणून तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ केला आहे. प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक महिला भगिनीने हा व्हिडिओ नक्की समजून घ्या आणि तुमच्या मुलांच्या शंका दूर करा आणि त्यांना अभ्यासामध्ये रममाण करा. काय कराल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसवता त्यावेळेस ती जागा, तो दिशेचा जो भाग आहे तो कुठला असावा? तर उत्तरेकडची खोली त्यांना अभ्यासासाठी तुम्ही द्यायची आहे. उत्तर, ईशान्य आणि पूर्व या दिशेमध्ये जो भाग येतो हा संपूर्ण भाग त्यांच्या अभ्यासाच्या खोलीचा असावा. किंवा त्या ठिकाणी जर तुमचं लिव्हिंग रूम असेल तर मुलांनी त्या ठिकाणी बसून अभ्यास करावा. यामध्ये ईशान्य आणि पूर्व, उत्तर या दिशेकडे त्यांचं मुख असावं. तोंड करून त्यांनी बसून अभ्यास करावा. त्यांचा स्टडी टेबलची अरेंजमेंट तुम्ही अशी करू शकता. याने होईल काय? तर त्यांना जे काही ते ज्ञान प्राप्त करून घेऊ इच्छिता, तर या ठिकाणी ज्या पदमंडळातील देवता बसलेल्या आहेत, जी पदं आहेत, त्या पदांमध्ये जे असणाऱ्या देवता आहेत, त्या देवता त्यांना स्थिरता, ज्ञान, कीर्ती, प्रसिद्धी आणि अभ्यासाची स्मरणशक्ती देत असतात. ती त्यांना प्राप्त होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे सरस्वतीचं स्मरण त्यांच्याकडनं जास्तीत जास्त या ठिकाणी बसून जर झालं, सरस्वतीचं नामस्मरण झालं, तर निश्चित त्यांच्याकडे अभ्यासामधली एकाग्रता वाढू शकते. हे चांगलं आणि सुंदर फळ तुम्ही त्यांना मिळवून देऊ शकता. मुलं आजारी पडतायत तर यासाठी सुद्धा तुमच्या घरातील वास्तुदोष इतर सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. पण त्यांच्यासाठी त्यांचं शयनगृह फार महत्वाचं. हे जर उत्तरेमध्ये नसेल, वायव्येमध्ये आलं किंवा दक्षिणेमध्ये आलं तरी सुद्धा त्यांना आजारपणाच्या तक्रारी दिसून येतात आणि त्यावरती उपाय करणं आवश्यक आहे. मग खोली तर बदलू शकत नाही. मग त्या खोलीमधील अंतर्गत रचनेमध्ये काही बदल केले तर निश्चित तुमच्या मुलांच्या आरोग्यामध्ये असणाऱ्या समस्या आपण कमी करून घेऊ शकतो. आता सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता प्रत्येक घरामध्ये अनेक व्यक्ती राहतात. प्रत्येकाकडे एक नाही तर 2 सेल आहेत. कोण आहेत? मुलांना लहानपणापासून फोनचं वेड लागत चाललं आहे. प्रत्येकाला जेवणापासून ते कुठल्याही प्रकारचं टाइमपास करण्यासाठी मोबाईल हे साधन झालेलं आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर आणि योग्य पद्धतीने त्याला पाहिलं गेलं तर निश्चित तुमच्या मुलांना त्यातनं ज्ञानच प्राप्त होऊ शकतं आणि त्याचा त्यांनी चुकीच्या पद्धतीने उपयोग होणार नाही. म्हणून मुलांचा मोबाईलचा वापर सुद्धा कमी करता येऊ शकतो. आपण जर वास्तुशास्त्रानुसार त्या घरातील रचनेमध्ये बसून त्यांना अभ्यास करायला लावला, त्यांना जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला लावला तर. आणि त्यासाठी सांगू इच्छिते,
मुलांच्या मनामध्ये जे मोबाईलचं वेड किंवा जास्त सातत्याने ते मोबाईल पाहण्याचं एक व्यसनच म्हणू आपण ते होत आहे, तर ते कमी करण्यासाठी काय कराल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं रोजच्या दिवसामध्ये रामरक्षेचं पठण उत्तरेला तोंड करून घ्या. जेणेकरून त्यांचं मनस्वास्थ्य लाभेल, त्यांना जास्तीत जास्त अभ्यासाची गोडी प्राप्त होईल. आता या दिशेमध्ये बसून आपण मुलांना अभ्यास करायला लावला किंवा मोबाईल पाहायला सांगितला, तर आपल्याला त्यांची जी काही सवय आहे ती कंट्रोलमध्ये आणू शकतो किंवा कमी करू शकतो. याबद्दल समजून घेता आलं. आता रोजच्या दिनचर्येमध्ये त्यांनी कोणते उपाय करावे जेणेकरून त्यांचं स्मरणशक्ती वाढेल, अभ्यासातील एकाग्रता वाढेल? काय कराल? यासाठी ईशान्य मध्ये बसून त्यांनी जास्तीत जास्त तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरस्वतीचं नामस्मरण करायचे. यामुळे काय होईल? त्यांचं मनःस्वास्थ्य त्यांना प्राप्त होईल, मानसिक स्थिती सुधारेल, कुठल्याही प्रकारचे चुकीचे विचार, निगेटिव्ह थिंकिंग, भय या सगळ्या गोष्टीतनं ते बाहेर पडतील आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेत त्यांच्याकडनं रामरक्षेचं पठण सुद्धा या दिशेमध्ये बसून करून घ्यायचं आहे. हा उपाय अगदी साधा आहे, पण निश्चित तुम्हाला लाभदायक ठरू शकतो. करून पहा आणि त्याचबरोबर तुमच्या घरामधील अंतर्गत रचनेमध्ये काही ज्या चुका आहेत, त्या सुधारून घेण्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे, माहिती घ्यायची आहे. अधिक माहिती तुम्हाला आणखीन या मुलांच्या बाबतीमध्ये समजून घ्यायची असेल, तर खाली मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. तुमचं नाव आणि तुमच्या घरातील नकाशा याची माहिती पाठवायची आहे आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करून घ्या. लवकरच आपण बोलूयात, भेटून बोलू आणि तुमच्या प्रश्नांवरती उत्तरं घेऊयात. तूर्तास आता थांबते, रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.